की यातले उपस्थित असणारे वरिष्ठ विद्यार्थ्याला काही कारण असतील आणि ते कारण असं असतील की मला शेतीत काम करावं लागतं, मला गवत काढावं लागतं, मला जनावर सांभाळावं लागते आणि मग या सगळ्या वातावरणातून मला त्या अभ्यासाला वेळ भेटत नाही म्हणून मला काही करता येत नाही. खरं सांगतो की मी अगदी 6वी पासून 12वी पास होईपर्यंत 85 जनावर सांभाळतो. तर सुद्धा असं की एवढं करत करत इथपर्यंत पोहोचल्यानंतर मला वाटतं PSI पेक्षा माझं पद आणि माझा पगार सगळ्यात मोठा, मला 3.5 लाख रुपये मिळाले आणि म्हणून मी माझ्या पदावर नक्कीच खुश आहे. ती मुलगी बोलत असताना मला माझा क्षण आठवला. 82-84 दरम्यान माननीय शरद पवारजी मुख्यमंत्री होते आणि बबी महाविद्यालयामध्ये गॅलरीचा कार्यक्रम होता आणि त्यांच्या हस्ते ते उद्घाटन होते आणि त्या स्पोर्टमध्ये जे काही लोक यशस्वी झाले त्याचं एक प्रमाणपत्र त्यांना वाटप करायचे आणि पवारसाहेब येणार पण आल्यावर सकाळपासून चांगले कपडे सगळे व्यवस्थित करून विद्यार्थी जीवनामध्ये आपल्या स्टेजवर जायचे, नाव पकडण्याबरोबर सगळ्याच्या पाठीवर बसून त्यावर पळत स्टेजवर गेलं ते प्रमाणपत्र घेतलं आणि हळूच आम्हाला आमच्या स्पर्धेत काहीतरी म्हणून बोलायचं. मी म्हणलं हे का पवारसाहेब हाताचं म्हणजे दर्शन घेऊन निघत असतो, दर्शन घेताना निघून गेली एक पोरगी बोलली अतिशय अभिनंदन, कारण त्या पोराला शुद्ध बोलता येत नाही. ती म्हणाली मला बोलता येत नाही पण सुंदर बोलली. आपल्या मनोगतामध्ये अतिशय सुंदर अशा करुले असतील, रोहिते असतील, राजेले असतील, ह्या सगळ्यांनी आपण मनोगत गाताना अतिशय छान आपण केलं. जसं मी माझ्या अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या पण तुम्ही जी काही जिद्द स्वतःची मध्ये ठेवली आणि ती पार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला ही सगळ्यात गोष्ट महत्वाची. पण आता उद्यापासून तुम्ही पदावर तुमच्या जाऊन बसणार आहे. पदावर गेल्यानंतर एक लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्याही जातीचे नाही, कोणत्याही धर्माचे नाही, कोणत्या वंशाचे नाही, तर तुम्ही एका शासनाचे या देशाचे. तर हे लक्षात ठेवा की हे जेव्हा आपण एखाद्या आचारसंहितेमध्ये राहून आपलं चांगलं काम करतो, आपण गेले काही दिवसापासून पाहतो की आपण अधिकाऱ्यांची मागणी करतो, मग त्या आचार अधिकाऱ्यांची मागणी करतो की ज्याचं काम अतिशय चांगलं राजकीय मंडळी असतील तरी तुमचं चांगलं सत्य काम करायला कुठं तुमच्या सत्याला विरुद्ध घालण्याचा प्रयत्न करेल, पण सत्य हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते हे लक्षात. 12 वर्षाचा 15 वर्षाचा अभ्यास एका बाजूला ठेवा आणि पुढचे 3 वर्ष 2 वर्ष अभ्यास करा. मी 100% सिलेक्ट व्हा, कारण ठरवलं तुम्हाला आहे. तुमच्या वडिलांनी किती ठरवलं बरोबर नाही किंवा शिक्षकांनी किती ठरवलं तरी ते तुम्हाला सिलेक्ट करून देणार नाही. सिलेक्ट तुम्हाला व्हायचे, अभ्यास त्यासाठी तुम्हाला करायचे. आम्ही पण ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात केली किंवा या सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली बरोबर नाही, सगळे विद्यार्थी आपल्या जवळचे मित्र म्हणतात आपण काय होत घरातलं सुद्धा वाटतं हे 100% होत नाही, बदमाश आहे. शिक्षकांनी जसं म्हणलं बरोबर नाही, शिक्षकांना वाटतं की सदा हे होईल किंवा बदमाश आहे. त्याचं कारण असं असतं की बऱ्याच वेळा आपण अभ्यास पूर्ण केलेला, गृहपाठ पूर्ण केलेला शिक्षकांच्या लक्षात राहत नाही, पण 100 आहे जर एक चूक केली कुठली तर ती पक्की शिक्षकांच्या लक्षात राहते की बदमाश आहे. त्यामुळे प्रत्येकाचा सारखा असतो. 100% फक्त 2-3% विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक कमी असतो, 97% लोक बुद्ध्यांक असतो. फक्त वापर करतात आपल्या बुद्धी वापर करावा. बुद्ध्यांक आपल्यापैकी कुणाचाच कमी नाही याची आपल्याला खात्री आहे आणि तुम्ही आपल्या बुद्धीचा पुरेपूर वापर करा आणि यांनी जे मार्गदर्शन केलं तसं भविष्यामध्ये आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उच्चपदी पोहोचा आणि महाविद्यालयाचं ध्येय आहे तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं, ते महाविद्यालय तुम्हाला वेळोवेळी जे आवश्यक आहे ते उपलब्ध करून देईल आणि यासाठी कदमसर सातत्याने प्रयत्न करतात आणि असेच प्रयत्न आम्ही महाविद्यालयातर्फे करू आणि आपण आमच्या या प्रयत्नांना प्रतिसाद द्या. जेवढं तुम्ही इंडिपेंडेंट असाल तेवढं तुम्ही स्वतःवर जास्त काबू करू शकता, कारण जेवढं तुम्ही घरच्यांवर डिपेंड असाल तेवढं तुम्ही दुसऱ्याच्या हातामध्ये आयुष्य असाल. जेवढं स्वतः कमवताल तेवढं स्वतः खाऊ पण शकतात, कारण की लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या हाताने खाण्यापेक्षा स्वतःच्या हाताने खाणं जास्त गरजेचं. आणि मी जास्त बोलू शकत नाही कारण
आणि मी पहिल्यांदाच स्टेजवर बोलते तर शिलेदार सरांचा मी धन्यवाद म्हणते. पहिला वेळेस पास झाले काम झाला मेरिट झाली आणि 20-21 नंबर असल्यामुळे सीमा कोणत्या संघाला होत्या ते खंत काही अभ्यासात पुन्हा तो भरून काढण्यासाठी पुन्हा बाजूला पास झाले परंतु मी असं होते आणि 23ला सहयोग आला दोघे आम्ही 8 दिवस होतो सेमच एक्झाम असायचो पण 23ला योग असा होता तो जरी कितीला इंग्लिश पास होतो मेन्सला इंग्लिश घेऊन पास होतो जवळजवळ दोघांना आम्हाला 50 मार्क पास दिले आणि मग सुसाईड माझ्या निवड झाली का करावी किंवा कशी सुरुवात करावी याचा मी सांगेन. ज्यावेळेस आपण शिकत असतो तिथं खूप साऱ्या गर्दी बसतो त्या गर्दी तुम्ही कमी समजून घेण्यासाठी करावे सांगितले कोणतंही कसं करा नंतर आपलं एमपीएससी करायचं म्हणजे एक दिवस किंवा एक महिना अभ्यास करून तुम्हाला अजिबात चालणार नाही. तुम्हाला सतत कंटिन्यू अभ्यास ठेवावा लागेल तोपर्यंत तुम्हाला यश संपादन होत नाही तोपर्यंत. जय ज्योती जय गांधी जय ज्योती जय गांधी. अक्षरशः फक्त एक होतं आपल्याला परिस्थिती बदलायची तर आपणच बदलू शकतो आणि स्वभाव एवढा स्वाभिमानी होता तरी कुणाच्या हाताखाली काम करायचं आपल्याला पसंत नव्हतं. दुसरी गोष्ट कुणाची गुन्हाने करायचं आपल्याला आवडत नव्हतं. मग आता करायचं तर काय करायचं एकच मार्ग सापडला सर स्पर्धा परीक्षा. तो मार्ग असा होता कमी खर्चामध्ये काही येत नसताना सुद्धा आपण तयारी केली आणि त्यांची शाल समाजामध्ये निर्माण केली आणि आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली प्रेरणा